कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूची हत्या, मृतदेह गोणीत टाकून नेण्याचा प्रयत्न, घरमालकाच्या सतर्कतेने फसला प्रयत्न। जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या सासूची भिंतीवर डोके आदळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। सविता शिंगारे असे मयत महिलेचे नाव असून आरोपी सुनेने सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याचंही समोर आलं। मृतदेह गोणीत भरून बाहेर नेऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना मृतदेह वजनदार असल्याने सुनेचा प्रयत्न फसला। तर हा सर्व प्रकार घर मालकाने पाहिल्याने त्यांनी त्वरित पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली। दरम्यान संशयित आरोपी असलेली सून प्रतीक्षा शिंगारे ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। मयत महिलेचा मुलगा आकाश शिंगारे हा कामानिमित्त बाहेरगावी असतो अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान या घटनेचे प्रत्यक्षदर्शनी असलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। घटनास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव, सदर बाजारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपपोलीस निरीक्षक अनंतसिंग साबळे, महिला उपपोलीस निरीक्षक दीपाली शिंदे, उपमहिला पोलीस निरीक्षक नीता गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल भरत ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल करतारे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कडतम, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर कुऱ्हाडे, फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व कर्मचारी वर्ग, डॉग स्क्वॉड कर्मचारी आदींची घटनास्थळी उपस्थिती होती। एक सदर बाजार हाती काल रात्री पहाटे म्हणला पाहिजे एका लेडीचा ज्याची वय अंदाजा 50च्या जवळपास असेल, सविता कासार नावाची महिलाचा मर्डर करण्यात आलेला आहे। प्रायमा फेसी तिची सूनने ही केला अशी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावर वर्कआउट करत आहोत। आणि ही फॅमिली करीब 8 महिन्यापासून इथे राहत होती। मूळची बीड तलवाडा इथली राहणारी फॅमिली आहे। जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे, तिथे एक 2 लेडीज सोबत राहत होती, एक सासू होती आणि एक त्याची सून होती। ते दोघे राहत होते। मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे। रात्री किंवा सकाळीची घटना आहे। त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झालाय। बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे। आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची। आरोपी पण भेटणार। कशा पद्धतीने मारले नेमकं, म्हणजे काही गळा दाबलाय की कसं? प्रायमा फेसी हेड इंजुरी दिसत आहे, डोक्यावर मार आहे। बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय। तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रकार नाही, तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता। इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि संशयित जे आहेत? मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे। ते डाऊटफुल आहे सध्या, त्याच्या मागे आपली टीम आहे। हा, घरी कॅमेरेज आहे, ते आपण आता हस्तगत केलेले आहे फुटेजेस, त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे। किरायाने राहत होते। ती कोणाला ताब्यात नाही घेतलंय, ती जी डाऊटफुल आहे तिच्या मागे टीम आहे आपली। LCB आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिच्या मागे आहे। आपण लवकर अरेस्ट करणार। आता फक्त प्रायमा फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे, सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू।